मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी मेळघाट सपोर्ट ग्रुप, आधार सोशल फाउंडेशन आणि उत्कर्ष महिला मंडळाच्या वतीनं कपडे संकलित करण्याची मोहीम आयोजित करण्यात आली आहे। यामध्ये वापरण्यायोग्य कपडे धुवून इस्त्री करून देण्याचे आवाहन आधार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक दिलीप काळोखे यांनी केलं आहे। नमस्कार। मेळघाट म्हटलं की व्याघ्र प्रकल्प आणि कुपोषित बालकांचा विषय सातत्यानं मागच्या काही दशकापूर्वी येत होता, परंतु ती ओळख आत्ता हळूहळू बदलते। यामध्ये श्री सुनीलजी आणि डॉक्टर निरुपमा देशपांडे मेळघाटमध्ये संपूर्ण बांबू प्रकल्प या अनुषंगाने गेले 25 वर्षे मेळघाटमध्ये काम करत आहेत आणि त्यांच्या कार्याची ओळख सर्वांना व्हावी आणि त्यांच्या कामाला मदत व्हावी या अनुषंगानं मेळघाट सपोर्ट ग्रुप पुणे गेली 10 वर्षे पुणे शहरामध्ये त्यांना सपोर्टिंग असं काम करतो आहे। याच अनुषंगानं मेळघाट सपोर्ट ग्रुपला आम्ही उत्कर्ष महिला मंडळ आणि आधार सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्या कामामध्ये खारीची मदत व्हावी म्हणून आम्ही यावर्षी त्यांच्या उपक्रमामध्ये सहभागी झालेलो आहोत। या उपक्रमामध्ये जुने स्वच्छ धुतलेले चांगले वापरता येतील असे कपडे, भांडी आणि सायकली अशा पद्धतीच्या वस्तू संकलनाचा कार्यक्रम आधार सोशल फाउंडेशन आणि उत्कर्ष महिला मंडळाच्या माध्यमातून रविवार दिनांक 18 मे रोजी सकाळी 9 ते 12 या वेळामध्ये शुक्रवार पेठ आदर्श विद्यालय योगीराज कॉर्नर या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे। या अनुषंगानं आधार सोशल फाउंडेशन, उत्कर्ष महिला मंडळ, दिलीप काळोखे मित्र परिवाराच्या वतीनं मी समस्त नागरिकांना आवाहन करतो की त्यांच्या घरामध्ये असलेली लहान मुलांची, महिलांची आणि पुरुषांची कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करून ती 18 तारखेला ज्या ठिकाणी संकलन होणार आहे त्या ठिकाणी त्यांनी ती आणून द्यावी अशी विनंती करतो। त्याचबरोबरीनं मेळघाट येथील आदिवासी बंधूंनी उत्पादित केलेली विविध भरडधान्य आणि बांबूपासून उत्पादित केलेल्या वेगवेगळ्या वस्तूंची प्रदर्शनी व विक्री दिनांक 16, 17, 18 मे रोजी विमलाबाई गरवारे हायस्कूल डेक्कन या ठिकाणी आहे। त्याचप्रमाणे पद्मभूषण या पुरस्कारानं भारत सरकारनं सन्मानित केलेले चित्रारामजी पवार यांना ऐकण्याची संधी पुणेकरांना या निमित्ताने मिळणार आहे। तरी या ठिकाणी मी दोन्ही संस्थांच्या वतीने विनंती करतो की समस्त पुणेकर बंधूंनी अन्न, वस्त्र, निवारा ही माणसांची जी मूलभूत गरज आहे त्यातली वस्त्राची गरज जी आहे ती आपण नक्कीच पूर्ण करू शकतो। या उपक्रमामध्ये समस्त पुणेकरांनी सहभागी व्हावं अशी या ठिकाणी मी आग्रहाची विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार, मी महेश दबीर मेळघाट सपोर्ट ग्रुपचा कार्यकर्ता आहे। मेळघाट सपोर्ट ग्रुप हा सेवावर्धिनीच्या अंतर्गत गेली 10 वर्ष पुण्यामध्ये कार्यरत आहे आणि या मेळघाट सपोर्ट ग्रुपमार्फत मेळघाटातील आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा आणि तेथील आदिवासी बांधवांना मदत व्हावी या दृष्टीने कार्यरत आहे आणि याच्यात आपण गेली 10 वर्ष दरवर्षी कपडे संकलन उपक्रम राबवतो, जो की आपल्या इथल्या पुण्यातले सर्व नागरिकांना आपण आवाहन करतो की त्यांच्याकडचे चांगले वापरण्यायोग्य धुतलेले, इस्त्री केलेले कपडे आणि इतर जी भांडी किंवा इतर ज्या उपयोगी वस्तू असतील चांगल्या त्या आपण संकलित करतो आणि या सगळ्या आदिवासी बांधवांना आणि त्या आपल्या पुण्याच्या संलग्न ज्या संस्था आहेत तिथल्या सगळ्या गरजू लोकांपर्यंत या वस्तू पोचवण्याचे कार्य आपण करतो। या अनुषंगाने आपल्याला सहआयोजक म्हणून मेळघाट सपोर्ट ग्रुपबरोबर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आपल्याला मदत करते आणि या कपडे संकलनासोबत आपण एक छोटीशी प्रदर्शनी पण मांडतो, ज्यामध्ये मेळघाटातील आदिवासी बांधवांनी बांबूपासून बनवलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन असतं। त्याचबरोबर आपण यावर्षी तृणधान्य महोत्सव पण करतो आहोत। तर या प्रदर्शनामध्ये तृणधान्य महोत्सवामध्ये तृणधान्य आणि तृणधान्यापासून बनवलेले पदार्थ आणि बांबूच्या वस्तू, हस्तकला या सगळ्या वस्तूंचं प्रदर्शन आहे आणि 18 तारखेला आपण तिसऱ्या दिवशी म्हणजे 16, 17 आणि 18 मे या 3 दिवस हे कपडे संकलन चालू असणार आहे आणि 18 तारखेला आपलं या कार्यक्रमाचा समारोप आपण नुकतंच पद्मश्री मिळालेले श्री चैत्राम भाऊ पवार
यांचा कार्याचा परिचय करून देणार आहोत। त्यासाठी आपण चैत्राम भाऊ पवारांना 18 तारखेला आपण पुण्यात बोलवलेलं आहे आणि त्यांच्या कार्याचा सगळा आढावा आपल्या पुण्यातल्या सगळ्या नागरिकांना होईल अशा पद्धतीचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे।